आम्हाला सांगा. हे पहा, सत्ताधारी पक्ष सत्तेचा माज यांना चढलेला आहे. सत्तेचा माज चढलेला असताना सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष असो, विधान परिषद सभापती असो, विरोधी पक्षाला बोलण्याची संधी देत नाही. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं लक्षवेधी असेल, वेगवेगळे डिव्हाइस असेल, सत्ताधारी पक्षच अवलंबतात. सभागृहाचं कामकाज सुद्धा सत्ताधारी पक्षच बरखास्त करतात. आणि या सगळ्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीनं दादागिरी चालू आहे सत्ताधारी पक्षाची, लोकशाहीचा खून पाडतात. हे संविधानावर चर्चा ठेवलेली आहे, पण संविधानानुसार कोणतंच काम होत नाही आणि त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. आम्हाला आता इथं तुम्ही सांगता की इथं लोकशाही मार्गानं आंदोलन करणं सत्ताधारी पक्षाचा, विरोधी पक्षाचा अधिकार आहे. इथं सत्ताधारी पक्षाचं आंदोलन करतात, त्यांची सत्ता आहे. त्यांचं जे म्हणणं आहे त्यांनी मुख्यमंत्र्याला भेटावं, संबंधित खात्याच्या मंत्र्याला भेटावं. तेच लोक रोज बसतात मंत्र्याला मांडीला मांडी लावून. आणि आंदोलन करण्याची गरज काय त्यांनी जाऊन, त्यांचं सरकार आहे, मुख्यमंत्री त्यांचे, वेगळ्या खात्याचे मंत्री आहेत, तिथं जाऊन त्यांचं म्हणणं मांडवतं, ते आंदोलन करतात. याचाच अर्थ हे दुर्दैव आहे. आंदोलनाची भूमिका विरोधी पक्षाची असली पाहिजे. इथं याचा अर्थ विरोधी पक्षाचा आंदोलनाचा अधिकार सुद्धा सत्ताधारी पक्ष हिरावून घेतोय. धिक्कार असो, धिक्कार असो. मागे मोबाईल चल मागे.